थकीत वीज बिल न भरल्यानं 24,000 ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आलाय। गेल्या 2 महिन्यांमध्ये ही कारवाई करण्यात आली। तसंच बिल भरण्यासाठी मार्च अखेरपर्यंत रविवार आणि इतर सुट्टीच्या दिवशीही वीज बिल भरणा केंद्र हे सुरू ठेवण्यात आले। मुंबईतील वरळीमध्ये गेल्या 2 वर्षात 4,000 कोटींच्या आलिशान घरांची खरेदी झाली आहे। बांधकाम उद्योगाचा अभ्यास करणाऱ्या एका सर्वेक्षण कंपनीने केलेल्या सर्वेक्षणाद्वारे ही माहिती पुढे आली। यामध्ये 400 कोटी रुपयांची बॉलिवूड कलाकारांकडून मालमत्ता खरेदी झाली आहे। कडक उन्हामुळे गेल्या काही दिवसांपासून मुंबईकरांना मायग्रेनचा त्रास होतोय, तर अनेकांच्या आरोग्याच्या समस्या वाढलेल्या आहेत। सुरुवातीला सामान्य वाटणारी ही डोकेदुखी कालांतराने गंभीर होतीये, तर वेळीच उपचार न घेतल्यास त्याचे दुर्गामी परिणाम होण्याची शक्यता तज्ञ व्यक्त करतायत। नवी मुंबईच्या कोपरखैरणे स्टेशनचं नाव लोकलमधील अनेक डिजिटल फलकांवर चुकीचं प्रसिद्ध केले जात आहे। चुकीच्या नावामुळे नव्यानं या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्येही संभ्रम निर्माण होतोय। याकडे रेल्वे प्रशासनानं दुर्लक्ष झाल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे। बदलापूर कर्जत रेल्वे मार्गावर 3ऱ्या आणि 4थ्या मार्गाच्या विस्तार प्रकल्पाला मंजुरी मिळाली आहे। पीएम गतिशक्ती अंतर्गत नेटवर्क प्लॅनिंग गटाच्या बैठकीमध्ये ही मंजुरी देण्यात आली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती देत त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले। मेट्रो प्रकल्पांची कार्यक्षमता वाढवली जाणार आहे। MMRDAचे महानगर आयुक्तांनी UK सरकारच्या अखत्यारीत येणाऱ्या क्रॉसरेल सोबत आढावा बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये मुंबई मेट्रो प्रकल्पांच्या कार्यप्रणाली, देखभाल, सुरक्षा तसंच डिजिटल परिवर्तन यावर चर्चा झाली। मुंबईच्या अंधेरी पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पुलाचं बांधकाम वेगानं सुरू आहे। हा पूल मे महिन्यापर्यंत पूर्ण क्षमतेनं खुला होणार आहे। त्यानुसार पूल विभागाच्या बांधकामाच्या कामाला वेग आलाय। गोखले पूल आणि बर्फीवाला पूल यांची जोडणी अपेक्षित असलेल्या ठिकाणी अंतर निर्माण झाल्यामुळे गोंधळ निर्माण झाला होता। सीबीएसईची पुस्तकं 20% स्वस्त झाली आहेत। 9वी ते 12वी पर्यंतची सर्व पाठ्यपुस्तकं सध्याच्या किमतीपेक्षा 20% कमी किमतीमध्ये उपलब्ध होणार आहेत। तसंच ही पुस्तकं घरपोच मिळवण्यासाठी ऑनलाईन सेवा देणाऱ्या कंपन्यांसोबत करार देखील करण्यात आला आहे। मुंबईत होळी आणि धुलीवंदनाला वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधामध्ये कारवाई झाली। कारवाईमध्ये 1,79,00,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय। या मोहिमेची तीव्रता यापुढेही कायम राहणार असल्याचं वाहतूक पोलिसांनी सांगितलंय। पुण्यात धुलीवंदनाच्या दिवशी 6,000हून अधिक बेशिस्त नागरिकांनी वाहतुकीचे नियम मोडलेत। त्यामुळे बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे। या कारवाईमध्ये 50,74,000चा दंड वसूल करण्यात आला। मुंबई विमानतळावर 2 प्रकरणांमध्ये सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी एकूण 3,67,00,000 रुपयांच्या सोन्याच्या तस्करीचा पर्दाफाश केलाय। या प्रकरणी एकूण 4 जणांना अटक करण्यात आलेली असून यामध्ये विमानतळावरील खासगी आस्थापनात काम करणाऱ्या 3 कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे। अंतराळवीर सुनीता विल्यम्स 19 मार्च नंतर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरून पृथ्वीवर परतण्याची शक्यता आहे। इलॉन मस्क यांची अंतराळ संस्था स्पेसएक्सचे रॉकेट फाल्कन 9 हे 14 मार्चला प्रक्षेपित करण्यात आलं। 9 महिन्यांपासून सुनीता आणि त्यांचा सहकारी बुच विल्मोर 9 ISS वर अडकलेले आहेत। भिवंडीतील मराठी पाड्यात उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचा उद्घाटन सोहळा पार पडला। या सोहळ्यात विविध धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। त्याचबरोबर शिवकालीन युद्ध कौशल्य आणि मर्दानी खेळ, तलवारबाजी, लाठीकाठी, दांडपट्टा अशा खेळांचा थरारही पाहायला मिळाला। भिवंडीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप आले। शिवरायांच्या मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याला हजारोंच्या संख्येने शिवप्रेमींची गर्दी होती। त्यामुळे प्रतिष्ठानच्या वतीनं शिवप्रेमींच्या जेवणाची सोय करण्यात आली। छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरात प्राणप्रतिष्ठापनेनिमित्तानं विविध विधी सुरू करण्यात आले। यावेळी आई अंबेचा गोंधळ घालत विविध पूजाही सुरू झाल्या। या आई अंबेच्या गोंधळाने संपूर्ण मंदिर परिसर दणाणून गेला। सोलापूर महानगरपालिकेनं लाड कमिटी अंतर्गत 14 जणांची नियुक्ती केली आहे। कर्मचाऱ्यांच्या वारसदारांकडून आलेल्या अर्जांमधून लाड कमिटी वारसा हक्क अंतर्गत 14 जणांना नियुक्तीचे आदेश दिलेले आहेत। महापालिका आयुक्तांच्या या निर्णयाचा विविध कामगार संघटनेनं कौतुक केलं आहे। सोलापूर जिल्हा परिषदेची अर्थसंकल्पीय सभा 19 किंवा 20 मार्चला होण्याची शक्यता आहे। त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी विभागीय आढावा घेत आहेत। तसंच अर्थसंकल्पात कोणकोणत्या नवीन बाबींचा समावेश करावा, कोणत्या जुन्या योजना बंद कराव्या याबाबत विभाग प्रमुखांची मतं जाणून घेत आहेत।
सोलापुरात कोयत्याचा धाक दाखवून नागरिकांना लुटणाऱ्या 5 आरोपींना अटक झाली आहे। हे आरोपी शहरातील वेगवेगळ्या 3 ठिकाणी नागरिकांना लुटत होते। या आरोपींकडून 65,000च्या रकमेसह कोयताही जप्त करण्यात आला आहे। बेळगाव येथील केएलई रुग्णालयाजवळ कॉन्क्रीट मिक्सर कारवर कोसळल्यानं अपघात झालाय। या अपघातात कारचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं तर 2 जण गंभीर जखमी झाले। मार्चनंतर पाण्याची गरज वाढू शकते, त्यामुळे मुंबईकरांना पाणी जपून वापरा असं आवाहन करण्यात आलंय। गेल्या वर्षी याच वेळी 38% पाणीसाठा शिल्लक होता, तर 2023 मध्ये 43% पाणीसाठा होता। त्यामुळे झपाट्याने कमी होणारं पाणी पाहता मुंबईकरांना पाणी जपून वापरण्याची गरज आहे। जे रुग्णालयात आता दर तासाला 2800 चाचण्या होणार आहेत। त्यासाठी स्वयंचलित बायोकेमिस्ट्री अॅनालायझर यंत्र दाखल झाले। त्यातून विविध प्रकाराच्या रक्त तपासण्या सहज करता येणार आहेत। 2800 चाचण्यांमध्ये 2000 रासायनिक आणि 800 इलेक्ट्रोलाइट चाचण्यांचा समावेश आहे। बोरिवलीतील मुंबई महानगरपालिकेच्या हरिलाल भगवती रुग्णालयाच्या पुनर्विकासाचं काम अंतिम टप्प्यात आलंय। त्यामुळे 490 खाटांचं रुग्णालय लवकरच नागरिकांसाठी उपलब्ध होणार आहे। हे रुग्णालय 30 वर्षांसाठी खासगी संस्थेला देण्यात आलंय आणि त्यासाठी 45 कोटी खर्च होणार आहे। अकोल्याचं जिल्हास्तरीय रुग्णालय सोयी सुविधांबाबत राज्यात अव्वल आलंय। सार्वजनिक आरोग्य विभागानं आरोग्य निर्देशांक मूल्यांकन सुरू केले। यामध्ये दर महिन्याला होणाऱ्या मूल्यांकनात अकोल्याचा जिल्हास्तरीय रुग्णालय गेल्या 9 महिन्यांपासून पहिल्या क्रमांकावर आहे। रायगडच्या पेणमधील शाळांना मध्यान्ह भोजन बनवण्यासाठी ज्या वस्तू पुरवण्यात आल्यात त्यासाठी काही साहित्य अन्नधान्य मुदतबाह्य झाल्याचं उघड झालंय। या प्रकरणी संबंधित पुरवठा ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात येते। गडचिरोलीत नक्षलवाद्यांच्या घातपाताचा कट पोलिसांनी उधळलाय। स्फोट घडवण्यासाठी नक्षलवाद्यांनी स्फोटक साहित्य पुरवून ठेवली होती। पोलिसांनी स्फोटक साहित्य जप्त नष्ट केलेली आहेत। गडचिरोलीत पोलिसांना हे मोठं यश आलंय। बदलापूरच्या प्रदूषणकारी कंपन्यांना राज्य सरकारनं दणका दिलाय। बदलापूरच्या खरवाई परिसरातील रासायनिक कंपन्यांमधील वायू वातावरणात पसरत असल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय। त्यामुळे आतापर्यंत एमआयडीसीतील एकूण 24 कंपन्यांवर कारवाई केल्याची माहिती पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंनी दिली आहे। नाशिकमध्ये कारची कट लागल्याच्या वादातून एका रिक्षा चालकानं कार चालकाला मारहाण केलेली होती। हा कार चालक आणि त्याचे कुटुंबीय माफी मागत असतानाही त्या रिक्षा चालकानं मारहाण केली। या प्रकरणी मुजोर रिक्षा चालकाला त्याच्या साथीदारासह पोलिसांनी अटक केली। राज्यात तापमानाचा पारा वाढतोय। ग्रामीण भागातील भिवंडी, शहापूर, कल्याणमध्ये 46 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। याचा फटका नागरिकांसह जनावरांनाही बसतो। या वातावरणातील बदलांमुळे नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होतो। जालन्यात उन्हाचा कडाका चांगलाच वाढला असून तापमान 39 अंशावर गेले। वाढलेल्या उष्णतेमुळे रस्त्यावर नागरिकांची वर्दळही कमी पाहायला मिळते। तर वाढत्या उन्हापासून बचाव करण्यासाठी नागरिकांना रुमाल तसंच टोपी वापरण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। वर्ध्यातील तापमान 40 अंशांवर पोहोचले। उन्हाचा तडाखा वाढल्यानं नागरिकांचे हाल होत आहेत। तर प्राण्यांनाही पाणी मिळत नसल्यामुळे प्राणी गावाकडे धाव घेत आहेत। मार्च महिन्यातच एप्रिलच्या तापमानाची सरासरी गाठली आहे। धुळे शहरासह जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांपासून तापमानामध्ये वाढ होताना दिसतेय। तापमानाचा पारा हा 40 अंश सेल्सिअसवर पोहोचलाय। मुंबई आग्रा महामार्गावर रोजच हजारोंच्या संख्येने वाहन ये जा करत असतात। मात्र वाढलेल्या तापमानामुळे वाहतूक कमी झाल्याचं पाहायला मिळतं। सोलापुरात मार्च महिन्याच्या दुसऱ्याच आठवड्यात तापमानाचा पारा 41 अंशांवर पोहोचलाय। कडक उन्हामुळे शहरातल्या प्रमुख रस्त्यांवरील वर्दळ कमी झाली आहे। येत्या काही दिवसात सोलापूरचं तापमान 45 अंशांवर जाण्याचा अंदाज आहे। अमरावती जिल्ह्यात तापमान 40 अंशांवर गेले। त्यामुळे जिल्ह्यातील सर्व शाळा 20 मार्च पासून सकाळच्या सत्रात भरवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। सकाळी 7:30 ते दुपारी 12:30 अशी शाळांची वेळ असणार आहे। हा निर्णय खासगीसह जिल्हा परिषद शाळांनाही लागू असणार आहे। बिहारमधील बुद्धगया येथील बुद्धविहार बौद्ध धर्मगुरूंच्या ताब्यात द्या या मागणीसाठी मुंबईमध्ये आरपीआय आठवले गटानं मूक मोर्चा काढला। आरपीआय कार्यालयापासून आझाद मैदानापर्यंत ही रॅली काढण्यात आली। सध्या विहारावर असलेल्या विश्वस्त मंडळांची हकालपट्टी करावी अशी मागणी आंदोलकांनी केली।
जालना शहरातील कुंडलिका आणि सीना नदीतील अतिक्रमणाविरोधात नागरिकांनी कुंडलिका नदीतच उपोषण सुरू केलं। या प्रकरणी महापालिका कारवाई करत नसल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। दरम्यान महापालिका सहाय्यक आयुक्तांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन येत्या 15 दिवसात अतिक्रमण हटवण्याचं आश्वासन दिलं। हिंगोली जिल्ह्यातील अवैध वाळूचा उपसा आणि वाहतूक बंद करण्याच्या मागणीसाठी ढोल बजाव आंदोलन करण्यात आलं। सेनगाव तहसील कार्यालयावर शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीनं हे आंदोलन केलं गेलं। अवैध वाळू उपसा बंद करा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला।